सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। विधानसभा निवडणुकीत संघाने केलेल्या प्रचाराचं पवारांकडून कौतुक। विरोधकांना घवघवीत यश मिळवण्यात संघाच्या या ठिकाणी कामाचा मोठा वाटा। तर कालच्या बैठकीत पवारांचं वक्तव्य, सूत्रांची माहिती। शरद पवारांनी संघाचं केलेलं कौतुक योग्य। मला वाटत नाही पवार महायुतीमध्ये येतील, पण शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र यावं ही आमची इच्छा। धर्मराव बाबा आत्राम यांची प्रतिक्रिया। संघाच्या कार्यकर्त्यांचं बूथ मॅनेजमेंट कौतुकास्पद। प्रत्येक बूथवर संघानं केलेल्या कामाचा यांना फायदा, तर अनेक बूथवर गैरप्रकार झालेले सुद्धा आम्ही समोर आणले। संजय राऊतांची यावर प्रतिक्रिया। कुणाला तिकडे जायचं असल्यास जरूर जावं। पहिल्या रांगेत बसलेले अनेक जण तिकडे हारगुच्छ देऊन आलेत। राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची भेट घेतलेल्यांना जयंत पाटलांनी सुनावलं, सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंची इच्छा नसताना सुद्धा काही गोष्टी चुकीच्या घडल्या, तर शिंदेंची हतबलता नव्हती, पण काही गोष्टी सहन कराव्या लागतात। गणेश नाईक यांचं वक्तव्य। दिल्लीत घडलं तसं बीएमसी निवडणुकीमध्ये होऊ शकतं। कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी जास्त जागा लढाव्या लागतील। मुंबई पालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे राऊतांकडून संकेत। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांमध्ये तासभर बैठक। तर धनंजय मुंडेंसंदर्भात बैठकीत चर्चा, सूत्रांची माहिती। बीडमधील लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष अजूनही वाल्मिक कराडच। धनंजय मुंडेंकडूनच वाल्मिक कराडचे अध्यक्ष म्हणून शिफारस। तर पंकजा धुतल्या तांदळाची नाही, धनंजयची सुद्धा दहशत कमी करायला हवी। मामी सारंगी महाजन आक्रमक। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊन आमदारकी रद्द करण्यासाठी फडणवीसांना निवेदन। धनंजय मुंडे पंकजा मुंडेंनी 3.5 कोटींची जमीन हडपली। दिवंगत प्रवीण महाजनांच्या पत्नी सारंगी महाजनांचा आरोप। राज्यभरातील ग्रामपंचायतींमध्ये आज कामबंद आंदोलन। तर बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सरपंच परिषदेकडून निषेध। बीड प्रकरणी आज छत्रपती संभाजीनगरच्या धस आणि जरांगेंच्या उपस्थितीत पैठणमध्ये मोर्चा। तर जरांगे सुरेश धसांचा बजरंग सोनवणेंच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी दादा गटाचा पाटोदामध्ये मोर्चा। विधान परिषदेतील 12 आमदारांच्या नियुक्तीच्या घोळावर मुंबई हायकोर्ट आज निकाल देणार। आमदारांच्या नियुक्त्या रखडल्यानंतर ठाकरे गटाची होती याचिका। तत्कालीन राज्यपाल कोश्यारी आणि शिंदे सरकारच्या निर्णयावर आक्षेप। शरद पवारांच्या उपस्थितीत आज सलग दुसऱ्या दिवशी बैठकीचं सत्र। पक्षाच्या पुढील वाटचालीच्या संदर्भात यामध्ये चर्चा होणार। प्रदेशाध्यक्ष पदासंदर्भात सुद्धा मोठा निर्णय होण्याची शक्यता। बदलापुरात उत्तर भारतीय रहिवाशांची सोसायटीच्या अध्यक्षाला मारहाण। बदलापूर पूर्व पोलिसांकडून फक्त एनसी दाखल। या ठिकाणी रहिवाशांची मनसेकडे न्याय मिळवून देण्याची मागणी। बुलढाण्यात टक्कल पडणाऱ्यांची संख्या 51 वर। तर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची महत्त्वाची माहिती। आरोग्य विभागाकडून आता जिल्ह्यातील 6 गावांमध्ये घरोघरी सर्वेक्षण सुरू। टोरेस घोटाळ्याची कुणकुण तपास यंत्रणांना आधीच होती। शिवाजी पार्क पोलिसांनी टोरेसच्या संचालकांना पाठवलेली नोटीस समोर। तर टोरेसच्या इंस्टाग्राम अकाउंट हँडलचा सुद्धा यामध्ये शोध सुरू। एक राज्य एक नोंदणी संकल्पना राबवण्यात येणार। घरबसल्या नागरिकांना दस्त नोंदणी करण्यासाठी महसूल विषयक काही या ठिकाणी दस्त नोंदणीसाठी चेहरा विरहित प्रणाली सुद्धा राबवणार। साताऱ्याच्या कासवणमधील हिराबाग हॉटेलमध्ये रेव पार्टी। तर 20 जणांवर या प्रकरणी कारवाई। पोलिसांकडून 25 लाखांचा मुद्देमालही जप्त। शहरी नक्षलवाद प्रकरणी रोना विल्सन आणि सुधीर ढवळे यांना मुंबई हायकोर्टाकडून जामीन। प्रत्येकी 1 लाखाच्या जात मुचलक्यावर सुटका। अर्ध्या नागपूर शहरात पाणी पुरवठा उद्या बंद। उद्या सकाळी 10 ते शनिवारी दुपारी 4 वाजेपर्यंत कंधान जलशुद्धीकरणाचं 30 तासांचं शटडाऊन। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।